नमस्कार. तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त तेलात न तळता तरीसुद्धा 100% कुरकुरीत असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही इथे बघितलंच आपले साबुदाणा वडे किती मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता. 5 ते 6 तास मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. हातावर दाबला तर साबुदाणा अगदी छान व्यवस्थित असा मॅश होतोय, म्हणजे साबुदाणा परफेक्ट भिजलेला आहे. तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये 2 कप साबुदाणा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये पाऊण कप इथे मी बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला उकडवून तो व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर पाऊण वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे. जाडसरच कूट इथे आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर 1.5 चमचा इथे आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट वापरायची आहे. तर यामध्ये मी हिरवी मिरची, जिरं आणि थोडं असं अद्रक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला आता हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. अजिबात पाण्याचा वगैरे वापर न करता आपण हे सर्व पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत. कारण बटाट्याला ऑलरेडी मॉइश्चर असतं, त्यामुळे हे पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं जातं. एक्स्ट्रा पाण्याची इथे गरज लागत नाही. तर यातले जे पदार्थ तुम्ही उपवासाला खात नाही, जसं की जिरं, कोथिंबीर, ते तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल. तर हे पहा, इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून वडे करून घेऊ आपण. लिंबापेक्षा थोडं मोठ्या साईजमध्ये इथे मी पीठ घेतलेलं आहे. त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि हलकंसं हातावर दाबायचं आहे अशा पद्धतीने. आणि साईडने सुद्धा त्याला छान व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे असे वडे तयार करून घेणार आहोत आपण. अजून एक मी वडा तुम्हाला इथे करून दाखवते. अगदी मीडियम साईजमध्ये आपण हे सर्व वडे इथे तयार करून घेणार आहोत. हलकंसं त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि हातावर दाबलं की छान त्याला वड्याचा आकार येतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे. चला तर मग अशाच पद्धतीने सर्व पिठाचे वडे तयार करून घेते. तर इथे मी काही पिठाचे वडे तयार करून घेतलेले आहे. आता पुढची कृती पाहू. तर आज आपण न तळता फक्त 4 ते 5 चमचे तेलामध्ये हे वडे तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा यावर तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल सर्व साईडने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आपण जेवढे वडे तयार करून घेतलेले होते ते सर्व वडे आता यामध्ये ठेवायचे आहे. एका वेळेस साधारण 6 ते 7 वडे मावतात. तर सर्व वडे यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी एक साईड छान अशी याची भाजून घेऊ. साधारण इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघू. तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी मस्त वाफेवर शिजलेला आहे. आता याला आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे वडे भाजून घेऊ. सर्व वडे आता आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 4 ते 5 मिनिटं अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हे वडे भाजून घेऊ. साईडने एखादा चमचा यावर तेल घालायचं आहे. तर इथे मी दोन्ही साईडने अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हे वडे फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही कलर बघू शकता, मस्त आलेला आहे. आता हे सर्व वडे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. तर इथे आपले न तळता वडे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. हे पहा, न तळता सुद्धा मस्त कुरकुरीत हे वडे आपले बनवून तयार होतात. फक्त 3 ते 4 चमचे आपण तेल इथे वापरलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला हे वडे घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आय होप आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.